बघूयात पुढची बातमी। इंदापूर तालुक्यामधल्या भिगवण अपहरणाच्या प्रकरणी पोलिसांचा 250 किलोमीटर अंतर दूरवरती पोलिसांनी तपास केलाय आणि यानंतरही मुलीचा अद्यापही सुगावा लागलेला नाहीये। आता या घटनेला 42 तास उलटून गेलेत। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। इंदापूर तालुक्यातील भिगवणमधल्या मुलीचा तपास 42 तास झाले उलटला तरी अद्यापपर्यंत पोलिसांना लागलेला नाही। मंगळवारी दुपारी 4 वाजता मुलगी भावा आणि आईसोबत गाडीवरून जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं आणि तेव्हापासूनचा सुरू झालेला तिचा तपास जो आहे तो या ठिकाणी अद्यापपर्यंत पोलिसांना लागलेला नाही, शोध लागलेला नाही। खरं तर या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्या घटनेनंतर गोंधळ उडाला। किडनॅपिंग आहे असं सांगितलं गेलं, मात्र मुलीनं काल स्वतःहून पुढे येत जो आहे तो व्हिडिओ प्रसार माध्यमांसमोर आणला, नातेवाईकांना पाठवला, पोलिसांना पाठवला। मी माझ्या मर्जीनं निघून आलेली आहे असं जे आहे ते मुलीनं सांगितलं। असं जरी असलं तरी पोलीस शोध घेत आहेत आणि दुसरीकडे मात्र गोपीचंद पडळकर आरोप करत आहेत की ती मुलगी दबावामध्ये बोलते आहे, तर मुलीनं दुसरीकडे सांगितलेलं आहे की मी माझ्या स्वतःच्या मर्जीनं निघून आलेले आहे। काल या घटनेच्या निषेधार्थ भिगवण बंदची हाक देण्यात आली होती। आज भिगवण सुरळीत सुरू आहे, सर्व आस्थापना सुरू करण्यात आलेल्या आहेत। मात्र असं जरी असलं, आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत झडत असल्या तरी ज्यावेळेस मुलगी समोर येईल, पोलिसांना ज्यावेळेस शोध लागेल त्यावेळेसच मात्र यातली सत्यता बाहेर येईल। कॅमेरा पर्सन भरत सह जयदीप भगत, एबीपी माझा, भिगवण, इंदापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।